हाय मैत्रिणींनो, माझ्या सुई चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण वेलवेट फॅब्रिकची योग्य हाताळणी, कटिंग आणि शिवणकाम करताना घ्यावयाची काळजी प्रॅक्टिकल पद्धतीने पाहणार आहोत. वेलवेटवर हात फिरवून केसांची दिशा ओळखून सर्व पॅटर्न पीसेस एका दिशेने ठेवा. मोजमाप घेण्यापूर्वी कापड उलट दिशेने ठेवूया. आता आपण मोजमाप घेऊया. या फॅब्रिकचा सेंटर काढायचा आहे. सेंटरमध्ये मार्क करून स्केलच्या साहाय्याने लाईन ओढायची आहे. एकदम व्यवस्थित. कटिंग करताना धारदार कात्रीचा वापर करायचा आहे. कापड ओढायचं नाहीये, ताणायचं नाहीये. आता सरळ बाजू ठेवून एकदम व्यवस्थित अर्ध्या इंचावर मार्क करून स्केलच्या साहाय्याने लाईन ओढून आता आपल्याला स्टिच करायचं आहे. एकदम व्यवस्थित. शिवण करताना फॅब्रिक सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या फॅब्रिकवरती 11 किंवा 14 नंबरच्या सुईचा वापर करायचा आहे. वेलवेटवर थेट गरम इस्त्री ठेवू नका. कमी तापमानावर ठेवून शक्य असल्यास उलट्या बाजूने इस्त्री करा. आता शिवण पूर्ण झालेले आहे. जे कडा आहे त्या कडेला ओव्हरलॉक स्टिच करायचे आहे. त्यामुळे धागे दोरे निघणार नाहीयेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुई धागा जिथे प्रत्येक टाका काहीतरी नवीन शिकवतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.